सो हे गाइज वेलकम बैक टू यूट्यूब चॅनल. आज कुछ नया. राजेश खाली 07 इंस्टाग्रामवर आपली आयडिया नक्की फॉलो करा. वेलकम टू डे 4 तिरुपती बालाजी ट्रिप. तर आजचा आपला चौथा दिवस आहे. आपलं तिरुमतलावरचं सगळं फिरून झालेलं आहे. फक्त राहिलेलं आहे की फक्त ते मेन 6 पॉइंट ते तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये, नक्की पहा. आणि इथून आपण घरच्या साईडला निघणार आहे. मी तुम्हाला एक लाईन सारखी रिपीट करतोय ब्लॉग मध्ये की आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जस्ट बिकॉज की आपण कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त माहिती सांगतो, त्यामुळे आपला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया राजेश खाली 07 ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तिरुमला वरचा आज आपला डे 4 आणि हा जो की लास्ट असणार आहे. थोडं सॅड फील होतंय, पण आम्ही या 4 दिवसात खूप एन्जॉय केला. आणि तुम्ही पण करा, नक्की विजिट करा बालाजीला. आपण म्हणजे सॉरी तुम्ही. आणि ते एन्जॉय करायसारखं खूप काय काय आहे गाईज. फक्त इथं यायचा प्लॅन बनला पाहिजे. प्लॅन होत नसेल तर तुम्ही कसं पण करा, पण प्लॅन करा. कम टू बालाजी. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. जस्ट आता 1-2 मिनिटांमध्ये आपण दर्शन घेतोय वर जाऊन आणि इथून आपण सेकंड पॉइंट कडे निघणार आहे. तर सेकंड पॉइंट मध्ये तुम्हाला सेकंड पॉइंटचं नाव सांगेन. हा फर्स्ट पॉइंट आहे श्रीवरी पद. इथं पावलं आहेत वाटतं, आता कोणाचे आहेत ते बघूया. जसं की आपण तुम्हाला बोललेलं की माहित झालं तुम्हाला सांगेन. तर आपण आले श्रीवरी पादुकामध्ये. यांनी इथली इन्फॉर्मेशन दिली की इथं बालाजी फर्स्ट टाइम प्रकट झालते. ते यांच्या शरण पावलाचं हे ठिकाण आहे श्रीवरी पद म्हणून असं याला उच्चारलं जातं. तर बघूया आणखी पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतंय. श्रीवरी पद मध्ये आल्यावर हे तुम्हाला अशा प्रकारे इथलं जे वुडन स्पून्स, बासुरी, विविध प्रकारचे तेल्स आणि इथं विविध प्रकारचे कुंकुम व धूप इथं भेटू शकते. तुम्ही हे घेऊ शकता. श्रीवरी पदामध्ये भाविक भक्त इथं अशा प्रकारे आरती करतात आणि ते ज्योत इथं प्रज्वलित करतात. स्टॉल आहेत सगळ्यांचे आणि इथं इस्कॉनचा एक स्टॉल आहे. इथं विविध प्रकारचे बालाजीचे पण पुस्तक आहेत आणि प्रभू श्री कृष्णाचे पण पुस्तक आहेत. ते इथे येऊन तुम्ही बाय करू शकता. हे आता आपण निघालोय आपल्या सेकंड आणि थर्ड पॉइंट पर. जस्ट बिकॉज की एकाच ठिकाणी 2 पॉइंट आहेत. शिलातोरणम आणि चक्री तीर्थम अशा या पॉइंटचं नाव आहे. तर तिथली इन्फॉर्मेशन आपण पुढे बघूया की काय आहे आणि कसं आहे. तोपर्यंत तुम्ही यू एन्जॉय करा. शंगाल व्ह्यू. व्हिडिओ बघत एक सजेशन देतो पब्लिक गाईज तुम्हाला की जंगल मधून नाईटला तर प्रवास करूच नका आणि शक्यतो होईल तेवढं 4 व्हीलर मध्ये ट्रॅव्हल करा तुम्ही. हे 6 पॉईंट जर तुम्हाला बालाजी मधले पाहिजे असेल तर. जस्ट बिकॉज की हे जंगल आहे आणि इथं कधीही काही होऊ शकतं. ऍक्सिडेंट काय सांगून होत नाहीत. बी केअरफुल. सो कीप वॉचिंग अवर ब्लॉग राजेश खाली 07. सबस्क्राईब टू अवर चॅनल. आज कुछ नया. आम्ही निघालोय शिलातोरणम आणि चक्री तीर्थम कडे. तर असं आहे, इथे एक महादेवाची पिंड आहे आणि इथे गार्डन आहे. असं या 2 पॉईंटचे नाव आहेत. तर बघूया आणखी पुढे आपण कसा व्ह्यू आणि काय आहे. ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया राजेश खाली 07. एक पॉईंट आहे गार्डनचा आणि एक पॉईंट आहे महादेवच्या मंदिराचा. हे गार्डनचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. एकदम आउटस्टँडिंग आहे. हे बघू शकता सगळे वराह स्वामी, नरसिंह स्वामी, बालाजी स्वामी आणि विविध प्रकारचे स्वामींचे स्टॅच्यू आहेत. अशा प्रकारे मोठे मोठे दगड इथं आहेत, रॉक. त्यामुळे याचं नाव पडलं आहे रॉक गार्डन. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. बालाजी मधील मेन 6 पॉइंट त्यामधला हा दुसरा आणि तिसरा पॉइंट. दुसऱ्या पॉइंटचं नाव आहे चक्री तीर्थम आणि तिसरा पॉइंटचं नाव आहे शिलातोरणम. चक्री तीर्थम म्हणजे तिथे एक महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे महादेवाची एक पिंड आहे. आणि शिलातोरणम म्हणजे इथे एक रॉक गार्डन आहे आणि त्यामध्ये खूप मोठे असे दगड आहेत, खूप मोठे असे स्टोन आहेत. त्यामुळे याला बोललं जातं रॉक गार्डन. तर हे व्ह्यूज असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज कुछ नया. इंस्टाग्रामवरती आपलं आयडी आहे राजेश खाली 07. नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येते तेवढा करा. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. चक्री तीर्थम बघण्यासाठी, महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी तुम्हाला इथून वर जावं लागेल आणि चढताना लहान मुलं जर आणि वयस्कर माणसं असेल तर त्यांना सांभाळून न्या. सकाळपासून आपलं ब्रेकफास्ट नाही काय नाही. सो वी आर ड्रिंकिंग कोको कोला. आता हिचं नाव आहे रॉयल ड्रिंक. रॉयल आदमी की रॉयल ड्रिंक. भाई मजा आया.
या गार्डनच्या आणि टेम्पलच्या बाहेर आल्यावर तुम्हाला विविध प्रकारचे सॅलेड, फ्रुट्स, कोकोनट असे विविध प्रकारचे भेळ खाण्यासाठी खूप काय काय अवेलेबल आहे आणि अगदी छान टेस्ट आहे. तुम्ही ट्राय करू शकता इथे येऊन. हा बघू शकता आपला 4 नंबरचा पॉइंट आकाशगंगा टेम्पल. अगदी सुंदर असं नेचर फ्रेंडली वातावरण क्लायमेट इथं आहे बालाजीमध्ये. आणि मेन 6 पॉईंट मधले हे आपण पॅकेजमध्ये बुक केलं, त्यामधला हा 4था पॉईंट आकाशगंगा. माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता की अगदी मस्त एकदम गार वगैरे सगळं. तर माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता आपल्या बालाजी मधला मेन 6 पॉईंट मधला हा 4था पॉईंट आकाशगंगा. इथं येऊन एवढं मस्त वाटतंय ना पब्लिक गाईड्स, एकदम आउटस्टँडिंग. जस्ट बिकॉज की निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर आपल्याला आयुष्याची खरी किंमत कळते. जस्ट बिकॉज की इथं काही मॅनमेड नाहीये, सगळं नॅचरल आहे. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता की आकाशगंगा, जे की तुम्ही बघू शकता तिथून पाणी येतं, हे कंटिन्युअसली पाणी येतं. हे काय मॅनमेड नाही, हे नॅचरल आहे. आणि हे बालाजी मधले एक पवित्र तीर्थस्थळ असं मानलं जातं आकाशगंगा. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आज कुछ नाही, राधेश 07. काय समजत नाही काय करू, पाहिले लागले. थोडं खाल्लं पण काय तर दाखवता नाही आलं. जस्ट एन्जॉय माउंटेन ड्यू. हा मनुष्य बघा, हा मनुष्य काय खात नाही काय नाही, तो वरती कोपऱ्यात चाललंय बघा, काहीच खात नाही. आपण आता जस्ट आलोय वेणुगोपाल स्वामी टेम्पल मध्ये. हे बघू शकता तुम्ही मंदिरचा व्ह्यू. हे आहे वेणुगोपाल स्वामी टेम्पल. अशा प्रकारे इथून आपल्याला लाईनमधून आत जायचं आहे. आतमध्ये व्हिडिओज अलाउड नाही आहेत, तुम्ही बाहेरनच बघू शकता. हे आहे वेणुगोपाल स्वामी टेम्पल. हे बघू शकता वेणुगोपाल स्वामीचं टेम्पल. जस्ट तुम्ही बघू शकता की वेणुगोपाल स्वामी टेम्पलचं दर्शन आपलं झालेलं आहे. वेणुगोपाल स्वामी म्हणजे कृष्णाचेच अवतार आहेत. या भाऊंनी आपल्याला आणलेला आहे तिरुपतीमधून सगळीकडे. तुम्ही यांचा नंबर विचारू शकता. आपला मोबाईल नंबर बोलो इंग्लिशमध्ये. 9676391715. भाऊंला नंबरवरती कॉल करा आणि बालाजीमध्ये आल्यावर यांची टॅक्सी बुक करा आणि यांच्यासोबत तुम्ही जावा. हे तुम्हाला सगळे 6च्या 6 पॉईंट बुकिंग करून तुम्हाला शो करतील. आणि आणखी पण पॉईंट आहेत. डिस्काउंट भी देगे ना, डिस्काउंट भी देगे. रेड्डी भास्कर भाऊंनी आपल्याला ते सगळे पॉईंट दाखवले. हे बघू शकता यांची टाटा सुमो टॅक्सी आहे. आणि तुम्ही बालाजीमध्ये येऊन हे त्यांना कॉल करू शकता आणि ते तुम्हाला डिस्काउंट मध्ये सगळी बुकिंग करून तुम्हाला सगळे पॉईंट व्यवस्थित आणि सेफली फिरून आणतील. तुम्ही त्यांचा नंबर मी त्यांचा मेन्शन करायला सांगतो. आपका नंबर बोलो. 9676391715. 9676391715. इस नंबर पे कांटेक्ट कीजिएगा और भाई को कॉल कीजिए और ये टैक्सी बुक करो. आपको सेफली आपका ट्रैवलिंग का सब हो जाएगा. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. जस्ट सगळं आपलं तिरुपतीचं दर्शन वगैरे करून झालंय. आता आपण तिरुपती सिटी मध्ये आलोय. खाली आपण बॅग आपल्या लॉकर्स मध्ये ठेवलेत. जस्ट बिकॉज की आपली ट्रेन रात्री 4:30 वाजता आहे आणि आता आम्हाला काहीतरी खायचं. ते कसं असतं ना की आपल्या गावात प्रत्येक गोष्ट आपल्याला न विचारता सापडते. कुठे काय माहित असतं. बाहेर आले की काय झालं, बाहेर आले की एकच गोष्ट असते की इथं काय माहित नसतं कसं काय कुठं काय भेटतं. आम्हाला फालुदा खायचा होता, काय तर थंड वगैरे. खूप टाइम झालोय तो शोधतोय, आता भेटलं तर खाऊया, बघूया कसं आहे काय आहे. सो कीप वॉचिंग अवर ब्लॉग. सो फायनली आपल्याला आईस्क्रीम शॉप भेटली आहे. बघू आता इथं काय काय मेन्यू आहे, कसा आहे. हा बघू शकता तुम्ही इथला टोटल मेन्यू. शॉप मध्ये जर आपण एंटर केलंय, जस्ट बिकॉज आम्ही इथं नवीन असल्यामुळे आम्हाला काय कळ नाही. मेन्यू कार्ड खूप भरलेला आहे. तर आम्ही रोज मिल्क ऑर्डर केले. बघूया ते जर टेस्टी लागलं तर आपण आणखी खूप काय ऑर्डर करूया. आणि इथून आपला प्लॅन दुसरीकडे आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगतो आपले प्लॅन काय काय आहेत. तिरुपतीमध्ये सिटीमध्ये खाली येऊन
काय काय बघायचं आणि काय काय करायचं. बघू शकता तुम्ही आपलं रोज मिल्क आपण ऑर्डर केलेलं रेडी होत आहे. रोज फालुदा, आपला रोज फालुदा आलेला आहे. जस्ट आम्ही आता ड्रिंक करणार आहे. इथे येऊन आपण सेकंड ज्यूस ट्राय केलाय फ्रूट मिक्सचा तिरुपतीमध्ये. मस्त आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता. इथे शॉपचं नाव बघा. जस्ट आपण जाणार आहे PGR सिनेमा थिएटर मध्ये. जस्ट बिकॉज इथं बसून तर काय करायचं. आणि सुपरस्टार पवन कल्याणची फिल्म लागलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही बॉक्स ऑफिस PGR सिनेमा थिएटर तिरुपती. जस्ट आपल्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता PGR सिनेमा थिएटर तिरुपती मध्ये. आता आपण इथला 6:30 तो पुढे बघूया शो कधीपर्यंत चालतोय. पवन कल्याणची फिल्म आहे तर बघूया आपण आज जाऊन काय काय होतंय. जस्ट आपण तिकीट तर काढलेले आहेत आणि बघूया आणखी पुढे काय काय होतंय. तर हा आहे सरदार वल्लभभाई चा पुतळा, तो सर्कल, आणि त्याच्या साईडलाच आहे PGR सिनेमा थिएटर जिथे की आपण मूवी बघणार आहात. मी सिनेमा थिएटर मध्ये एंटर केले, तुम्ही पाहू शकता. चेकिंग म्हणून आपण आज जाणार आहे. हे बघू शकता एक थिएटर आहे जिथे की आपण मूवी बघणार आहे. अजून तर चालू नाहीये, बघूया आणखी काय काय होतं. जस्ट काही मिनिटातच पवन कल्याणची मूवी स्टार्ट होईल. आम्ही मूवी बघणार आहे. तुम्ही पण तुमच्या फोनवरती बघू शकता. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया. जस्ट आम्ही आलोय आता तिरुपतीमध्ये, मूवी एन्जॉय करणार आहे. बघू शकता तुम्ही. ఒకసారి టార్గెట్ లేట్ అవ్వచ్చు కానీ మిస్ అవ్వదు. గోపి గాయపరిచాడు అనుకున్నాను, గేయపరిచాడా. Just shut up. Learn to respect people's feelings. అసలు నవ్వెలా వస్తుంది నీకు? వాడిని వదిలేండి. ఏమండి సదరు గోపి సర్ది తీసుకున్నప్పుడు పార్టీ చేసుకోవాల్సింది పోయి థెరపీ చేసుకుంటారేంటండి? అయినా మీ सो आपली पवन कल्याणची मूवी पाहून झाली इथली तिरुपतीमध्ये. आउटस्टँडिंग मूवी होती, तुम्ही पण बघा. आय जस्ट थिंक आम्हाला नाव पण माहित नाही. एवढं माहिती आहे की 19 मार्चला पवन कल्याणची ती नवीन मूवी लॉन्च झाल्या. तुम्ही नक्की पहा. आता जस्ट आपला प्लॅन आहे जेवण करायचा. मग आपल्या इथून ट्रेन निघणार आहे आय जस्ट थिंक 4:30ला, पहाटे 4:30ला. तोपर्यंत आम्ही टोटली काय काय फिरायला माहिती आम्ही तिरुपतीमध्ये खाली सिटीमध्ये फिरून घेणार आहे. तो ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया. जस्ट मूवी बघून झाली. मूवी तर आउटस्टँडिंग होती. सारखं सारखं माझ्या तोंडातून निघतंय की मूवी आउटस्टँडिंग होती. आता आम्ही डिनर करायसाठी, जेवण करायसाठी रेस्टॉरंट शोधत आहे. तर बघूया आपल्याला तिरुपतीमध्ये कोणतं रेस्टॉरंट बेस्ट वाटतंय. तसे तर खूप आहे तिथं मराठी, तसे तर खूप रेस्टॉरंट आहेत तिथं. बघूया आणखी आपल्याला रेस्टॉरंट कुठले भेटते आणि तुम्हाला कोणतं शो करतो. आपण इथे रेस्टॉरंट शोधतोय तिरुपतीमध्ये व्हेज थालीचं. बट आय जस्ट थिंक आम्ही प्लेटर बघितले, व्हेज प्लेटर बघितलं, व्हेज थाली बघितली. प्राइस बेटर आहे तशी, बट क्वांटिटी नाहीये. सो आपल्याला बेटर प्राइस मध्ये क्वांटिटी पण तेवढीच हवी, जस्ट बिकॉज की आम्हाला भूक पण जास्त लागलेली आहे. आणि इथं आपल्याला काही माहित नाही. आम्ही गुगलवरती पण सर्च केलं, पण ते खूप लांब लोकेशन आहे. आम्ही इथल्या आसपासच जवळ कुठेतरी बघणार आहे. सो कीप वॉचिंग आवर व्हिडिओ. आज जाऊन पाहिलं तर हॉटेलचे बोर्डिंग एवढे मोठे दिसतात, पण खाली विचार केला आणि क्वांटिटी बघितली, क्वांटिटी तशा मनाला नाहीयेच. बघू आता आपल्याला कोणतं हॉटेल चॉईस पडतंय. सर्चिंग करायचं जस्ट बिकॉज पोटाचा सवाल आहे. खायचं तर कोणतं काय पण आहे, बट बघू काय आवडतंय. सो फायनली खूप रेस्टॉरंट ट्राय केले. एक पंजाबी धाबा सापडला आपल्याला आणि त्याचं प्लेटर क्वांटिटी सगळं मी पाहिलं. आय जस्ट थिंक बेटर वाटला आणि व्हॅल्यू फॉर मनी होतं. पैशाची काय हे नाहीये, बट पैसे देऊन जर आपल्याला जेवण चांगलं नाही भेटलं थोडं रिग्रेट राहतं ना मनामध्ये. त्यासाठी आम्ही व्हॅल्यू फॉर मनी पण पाहिलं आणि क्वांटिटी पण जास्त पाहिली. शेवटी पोटाचा सवाल आहे. रात्रीचे आता जवळजवळ 10 वाजत झालेत तिरुपतीमध्ये. सो फायनली आपण पंजाबी थाली ऑर्डर केल्या. बघूया आपण त्यात काय काय येतंय आणि बघत राहा ब्लॉग आपला तुम्ही. इथला मेन्यू कार्ड आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. आपण ऑर्डर केला आहे पंजाबी थाली. सो फायनली हिअर कम्स आवर पंजाबी थाली. बघू शकता तुम्ही जवळजवळ 8, 6, 7 प्लस नान रोटी
8 आयटम आहेत. सो लेट्स एन्जॉय. हे बघू शकता आपली पुणे सोलापूर एक्सप्रेस ट्रेन आलेली आहे. What a wonderful view from Pune Solapur Express Tirupati to Pune. So hey, just we are going to आपल्याकडे जस्ट बिकॉज आपलं सगळे ट्रॅव्हल झालं. 5-6 दिवसाची ट्रेन जर्नी झाली, तिरुपतीची ट्रेन झाली, सिटी फिरून झाली, मूवी बघून झालं, सगळं झालं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. कीप वॉचिंग अवर ब्लॉग्स. राजेश कले 07. प्लीज सब्सक्राइब अवर चॅनल. आज कुछ नया. कृष्णा नदी, आउटस्टँडिंग व्यू इन very good place.